जबरदस्त खेळाडू आणि झेल सुटत नाही विकीच्या दोन. करण बॅक टू पॅव्हेलियन डीजे. चार षटकांचा सामना. किती धावा होतात पाहायचा इथे. हा चेंडू पुणे दाखवून करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत पॉइंटला फील्ड होतोय शरद येतो चेंडूला फील्ड करतो. 1 धाव. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फाल करते. 25 धावा. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या फेरीतील आपण बघितलं. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बघतोय वसार विपक्ष अडवली संघ. त्यानंतर आपण दुसरा सामना बघतो रायता विपक्ष काकडवाल. बिग फाईट सामना बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. शंकर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एंड बदलतोय. स्ट्रायकीला पण अजय पाटील. अजय पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तो अजय पाटील आता पाहायचं येणार काही चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते शंकरच्या माध्यमातून. अजून आपण 3 चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 3 धावा दिलेत शंकरने. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितले खूप चांगली फलंदाजी केली होती विजयने. आणि तो विजय मात्र 0 बाजूला म्हणून धावा आपण बघितलं कमी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. हळूद संघाची ट्रॉफीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. सुरेख चेंडू खोदून काढतो चेंडूला. चेंडू जातोय लंगनला. 1 धाव पूर्ण करतोय. विकेट चेंडूला फीड करतो. मिस फीड होतोय थोडीशी. मात्र इथे 2 धावा पूर्ण होतोय. चित्ताच्या वेगाने मात्र अजय 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. 2ने धावसंख्येत 27. अजूनही आपण 2 चेंडू बाकी त्या षटकातील. शंकर खूप चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्रक्षी मात्र पाहिजे तशी साथ लाभत नाही शंकरला. शंकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं षटक. 4थं षटक घेऊन येतोय. आज प्रेक्षक भरपूर प्रमाणात आलेत. कारण का मलंगडी विभागातील प्रेक्षक खूप आपण क्रिकेटवरती प्रेम करणार आहेत. त्यामुळे आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे मैदानात आले आहेत. शंकर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू बॅक पडतो. स्क्वेअर कट करतो चेंडूला. 1 धाव मिळते. मात्र जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये पॉईंटला फीड होतोय 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 28.
आपण बघितलं तर पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज होतो. स्ट्राईक फलंदाज आपण बघितलं तर योगेश कशा प्रकारे फलंदाजी करतो या चेंडूवरती, कशा प्रकारे मोठा फटका मारतोय की शंकर त्यांना रोखतोय. शंकर तो योगेश सुरेख चेंडू पंचांकडे पाहिलं ते पंच मात्र कोण इथे मात्र कोण करत नाही. षटक संपतोय इथं मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय 28-29 धावांचं लक्ष्य. पाहिजे वसार संघ हे लक्ष्य पार करतो की दुसऱ्या फेरीत दाखल होतोय की आपण म्हणजे अडवली संघ त्यांना रोखतोय. या एक सामना जेव्हा इथे सुरू नाही तेव्हा ऐकणार होतं आमचे साथी समालोचक राहुल बोरे तत्परी डीजे. काकाडोल संघाने घ्यायच्या नाणेफेकीसाठी हॅलो, धन्यवाद भाऊ पाटील. सर आमचे वामन सालुंके कुठं असेल तर या लवकर आमच्या अतिथी कक्षामध्ये. यांचे शुभ असते नाणेफेकी होणार आहे. आता सामना असणार काकाडवाला विपक्ष रायता. सामना बघितला होता पाहिजे विचार जर केला तर पालेच्या मैदानावरती चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट बघितलं मात्र सामना जिंकला होता रायता संघाने. तर यावेळेस तोच सामना तर मैदान वेगाचं फक्त 29 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 आघाडीच्या मैदानावरती यावेळी जगदीश दूधकर आणि रवी वायले. तर पहिले षटक गोलंदाज सुनील मुकेश डोणे. चला मुकेश डोणे आमच्या कुठे असेल तर याचे व्यासपीठावरती आपण मुकेश डोणे आपण लवकरात व्यासपीठावरती. तर पहिला चेंडू चांगला फेकला गोलंदाजाने कारण की यावेळेस सुनील बाण्याचा वापर केला गेला. अडवली संघाच्या माध्यमातून तब्बल 29 धावेची गरज आहे. 2 आघाडीचे मैदान रवी वायले आणि जगदीश दूधकर. दुसऱ्या बिंदूला पहिला सामना 1-1 सामना मात्र जिंकला होता. यावेळेस पहिला सामना जिंकला होता अडवली संघाने, त्याच्यानंतर सामना जिंकला होता वसार संघाने. हा चेंडू दरम्यान लिडिंग घ्यायचे चेंडू भरपूर श्राव्यामध्ये जज करतोय विजय पवार. चुकवणार नाही, बिग विकेट. पहिला फलंदाज बदलतोय रवी वायले बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. तसेच आमचे विनोदा बोईर वाकलांचे की जबरदस्त आयोजक आहेत ते, त्यांचे शुभ आगमन होत आहे. विनोददादा बोईर जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढी चांगले खेळाडू आहेत. एक षटक संपल्याच्या नंतर नाणेफेक करून घेऊ. तर यावेळेस विषय तर पहिल्या फलंदाज बाद झाला. सातत्याने आत्मविश्वास नव्हता कारण का ऑनसाइड माझा प्रयत्न होता. रिडिंग एज विजय पवार आपल्या काम चोखपणे बाजूला पहिल्या विकेटचे बदल सुनील बहानेने कमबॅक केला. सामना मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल का, नेट टू नेट फाईट देईल का, सामना बदलण्याचा प्रयत्न करेल का. मैदानात 24 चेंडू फक्त 29 धावेची गरज आहे. इथनं सामना टर्न केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचा क्रिकेटची क्वालिटी आणि क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला भेटेल येणार आहे. मात्र या सामन्यामध्ये विकी नवीन फलंदाज हा चेंडू जगदीशसाठी ऑफ ड्राईव्ह घेऊन काढला. क्षेत्ररक्षण सज्ज होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेक होईल तो परंतु दोनदा कॉल केला, चुकीची फेकी दरम्यान फेकी ॲक्युरेट नव्हती. क्षेत्ररक्षक होते दरम्यान तिकडे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. किसावेस मात्र संघाचा खाता 2 धाव्याने आता ओपन होतो. सातत्याने बघितलं गोलंदाजी सुनील बालेच्या माध्यमातून अतिशय चांगली होती. क्षेत्ररक्षक होते पप्पूने भरपूर वेग घेतो. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पण सामना बघतो मैदानामध्ये वसार विपक्ष अडवली. बिग फाईट. स्लोवर चेंडू स्क्वेअर चेंडूला घेऊन काढला. गॅप शॉट सिलेक्शन. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून फलंदाजी कारण का रवी वायले बाद झाला. इथनं कमबॅक जगदीश दूधकरला. चांगल्या प्रकारचे क्रिकेट आणि वन्स अगेन संघर्षमय पहिला चौकार.
6 धावा धापालकावरती येत आहेत सुनील. सेकंड हा चेंडू स्क्वेअर विकेट मिस टायमिंग शॉट आहे. ते क्षेत्ररक्षक विजय पवार चूक होणार नाहीये. फलंदाज बाद चौकार दाखवला होता. अजून एक चौकार मारण्याचा प्रयत्न होता. लालच बिरुचित होते असं म्हटलं जातो. या दरम्यान अजून एक फलंदाज बाद जगदीश जोतकर बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. दरम्यान विचारलं गेलं तर 6 धावा धापालकावरती त्यात 2 आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस बाद होता. जगदीश दोतकर आणि रवी वायले बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज विकी मात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बंटी वायले. हा चेंडू सूर्यपाटणे घेऊन स्टेडियमच्या आयोजकांच्या मात्र यावेळेस स्वागत केलं चौकाने आपला आगाज केला मैदानावरती. विकी मात्रेने षटक क्रमांक पहिले संपले गेलाय आणि धावसंख्या दाबले येत आहेत 10 धावा धापालकावरती. थँक्यू डीजे. तिचं नाणेफेकी होती. एका बाजूला असणारी रायते संघाचा संघनायक तर दुसऱ्या बाजूला काकडवाल संघाचे संघनायक असतील बली आपण याच्या समोर. तर एका बाजूला रायते संघाचा विनोददादा भोईर यांना विनंती करीन की आपल्याला शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचे. सामना 4 षटकाचा असेल. तर सामना 4 षटकाचा असेल. तुम्हाला 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार. या स्पर्धेचा मात्र तुम्हाला नियम तुमच्यामध्ये पोहोचवतोय. काकडवाल विपक्ष रायता असा सामना नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. रायते संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. तर नक्कीच आमचे मान्यवर विनोददादा भोईर नक्कीच त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा बघितली होती वाकलांच्या मैदानावरती. अनंत स्मृती चषक 2017 आपण एन्जॉय केला होता. नक्कीच आमच्या सोबत आहेत आज विनोददादा भोईर. नक्की त्यांचा संघ सुद्धा असणार शेवटच्या दिवसामध्ये सामना असणारे मोठा विपक्ष वाकलन बिग फाईट सामना 2 चॅम्पियन संघ असतील. सामना अतिशय चांगला पाहायला भेटणार आहे. तर आजचा दिवस पहिला दिवस आहे. मग त्यांच्या मैत्रीत आपण सामना बघतो. यावेळेस दुसऱ्या फेरीतला पहिला सामना वसार बनाम अडेवली अतिशय चांगला सामना आपण बघतोय. नेट टू नेट फाईट देण्याचा प्रयत्न होतोय. तब्बल 10 धावा धापालकावरती नवीन गोलंदाज प्रमोद स्ट्रायकरला पर्यंत मात्र यावेळेस होतोय सज्ज विकी. हा चेंडू सापड्याने घेऊन काढलाय कारण का चेंडू तेवढा चांगला प्रकारचा फेकला होता. चेंडू जातोय स्क्वेअर विकेट डीप स्क्वेअर लेग झोनला. क्षेत्ररक्षक सुदर्शन तोपर्यंत धाव येते 1. 11 धावा धापालकावरती येतात. तब्बल 29 धावेची गरज असताना आपण सामना बघतो अतिशय महत्वाचा. 2 चांगले संघ आमने सामने असताना आपल्याला सामना त्याच प्रकारचा आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला सामना पाहायला भेटेल. कारण का आतापर्यंत आपण एकतर्फी सामने बघितलेत. तर यावेळेस दुसरा सामना पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चांगला प्रकारचा पाहायला भेटेल का हा मोठा प्रश्नचिन्ह. बंटी वायले हा चेंडू बंटीसाठी ऑनसाइड माझा प्रयत्न होता. मग चेंडूची फील होतीये डीप स्क्वेअर झोनला. तोपर्यंत फक्त सिंगल येते. संख्या अजून 1 मिळेल. तब्बल 12 धावा धापालकावरती. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. यावेळेस मात्र बघतो आपण वसार विपक्ष अडिवली 13 धावा धापालकावरती. सेकंड चेंडू विकी साठी भिरकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर आसमानी ठेवा षटकार गुड शॉट. थँक्यू डीजे. तर शैलेश चेंडू किती झाला चेंडू किती झाले आतापर्यंत 2 to go 2 चेंडू शिल्लक आहेत. ओके थँक्यू. एकोणावीस धावा चेंडू दरम्यान ऑन साइड माझा प्रयत्न होता. चेंडू येतोय डीप मिड ऑनला चेंडूची फील होती विजय पवार. तोपर्यंत अजून एक धाव येते. धावसंख्या अजून 1 नेल. तब्बल 20 धावा धापालकावरती. या दरम्यान 29 धावेची गरज असताना 20 धावा येत आहेत. अजूनही फक्त 9 धावेची गरज आहे वसार संघाला सामना जिंकण्यासाठी. प्रमोद चेंडू बंटीसाठी ऑन साइडला घेऊन काढला. मिक्स टायमिंग क्षेत्राचे जज करतोय करण. चेंडू त्या आवाकाच्या बाहेर. चेंडू वन सुंदर रूप चौकार.
तर गोलंदाज विजय पवार फक्त आणि फक्त या दरम्यान 5 धावेची गरज आहे, कारण का 24 धावा दाबालकावरती आल्यात आणि फक्त 5 धावेची गरज, चेंडू शिल्लक असतील 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावेची गरज. यापुढे सामना असणारी बिग फाईट मॅच. एका बाजूला टिटवाल विभागातील रायता संघ, तर दुसऱ्या बाजूला मडगन विभागातील गावदेवी कक्कडवाल संघ असणार आहे. हा चेंडू दरम्यान विकीसाठी टायमिंग शॉट आहे, पप्पू जज करतोय, फलंदाज बाद, विकी मात्र बॅक टू पेव्हिलियन. थँक्यू डीजे. 5 धावेची गरज असताना विजय पवार हे पहिल्या चेंडूवरती दरम्यान फलंदाजाला बाद केलाय. विकी मात्रे बाद नवीन पंतमध्ये गेलाय चिंट्या. हा चेंडू ऑफसाइड माझा प्रयत्न चेंडू पॅडवर दिला आहे, चिकी सिंगल घ्यायचा प्रयत्न होता, दरम्यान सिंगल कंप्लीट. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये, बंटी आणि मैदानामध्ये चिंट्या. धावसंख्या अजून 1 ने येते, डबल 25 धावा दाबालकावरती, अजूनही 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, डबल 4 धावेची गरज. सामना बघतो मैदानामध्ये वसार विपक्ष अडिवली असा सामना. फक्त 28 धावा उभारल्या, 29 धावेची गरज असताना मात्र यावेळेस बघितलं पहिल्या सामन्यामध्ये 79 धावा उभारल्या होत्या अडिवली संघाने. चेंडू दरम्यान चेंज ऑफ फेस, गतीमध्ये मिश्रण, चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र या दरम्यान मैदानात विजय पवारच्या माध्यमातून होते. स्लोवर चेंडू फेकला, ऑन साइड माझा प्रयत्न, चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येतपर्यंत डॉट बॉल. वापसी करण्याचा प्रयत्न होतो विजयच्या माध्यमातून. चिंट्या हा चेंडू ब्लॉक आला होता, चेंडू ऑन साइडला घेऊन काढला आहे, तो सिंगल येते. चेंडू मागे अजय गेलाय, परंतु त्या 2 धावा आहे, तरी सुद्धा प्रयत्न होईल का. दरम्यान 3 धावा कंप्लीट. चांगला कॉम्बिनेशन दोघांमध्ये, बंटी वायले आणि चिंतामण. धावसंख्या अजून 3 ने येते, 28 धावा दाबालकावरती, फक्त 1 धावेची गरज आहे. ते झाले यापुढे सामना आपण दोन्ही संघ सज्ज राहायचे. कक्कडवाल विपक्ष रायता असा सामना असेल. दोन्ही संघाने आपण सज्ज राहायचे. दरम्यान सामना संपलाय, सामना जिंकलाय मात्र मैदानामध्ये 3 षटकाच्या आधीच मात्र सामना जिंकल्यामध्ये वसार संघाने सामना जिंकला. 2 सामन्यामध्ये जिंकले वसार संघाने. मग या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल अडिवली संघाचं कौतुक. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सुमितने यायचे डबल, फक्त 5 धावा. सर्कल बाबांच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोंधळी करायचं याचं उत्तम उदाहरण, कारण का फक्त 5 धावा खर्च केल्या सुमित मात्र याला सन्मानित करतील विजयमनचे मुकेश डोणे. मुकेश डोणे कुठे असेल ते आपण यायचे लगेच. मुकेश डोणे याचे आपण व्यासपीठावरती मुकेश डोणे यांच्या शुभ हस्ते मात्र दरम्यान सन्मानित केलं जाईल सुमितला. सुमित मात्रे तर गोट्या म्हणून जास्त त्याच्या नावाची प्रसिद्धी आहे. फक्त 5 धावा सर्कल बाबतीमध्ये जबरदस्त आपण बघितली गोलंदाजी, कारण का कमीत ते रोखून ठेवला. या दरम्यान एक चांगला सिंहाचा वाटा कारण का उचलला असेल तो म्हणजे गोलंदाज सुमितने. चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट बघितला सुमितच्या माध्यमातून. तर यावेळेस मात्र सामना असणार आहे टिटवाल विभागातील रायता संघ. तर आपण दुसऱ्या बाजूला मात्र यावेळेस बघितले गेलं तर काकडवाल संघ. नक्कीच कापरी रायता तर रायता संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. निलगिरी क्षेत्ररक्षण करण्याचा